आपल्या विरुद्ध हा राजा कार्य करतो आहे, आपल्या विरुद्ध आपल्या मशिदी तोडतो आहे, हिंदूंना अभय देतो आहे, आपली सत्ता या माणसापुढे चालत नाही. तर ही मानसिकता आणखीन तो शंभूराजांबद्दलचा द्वेष हा एकत्र आल्यामुळे ते असे चवताळून अंगावर आलेत का? त्या कालखंडामध्ये पूर्वीच्या काळात ज्यावेळेस औरंगजेब मथुरेत होता, काहीतरी कार्य चाललं होतं त्याचं, हिंदूंना त्रास देण्याचं चाललं होतं, त्यावेळेस देशातले सगळे मौलवी एकत्र आले आणि त्याच्याकडे गेलेत आणि ते म्हणतायत तिथे की आता जर तू संभाजीला स्वतः दक्षिणेत जाऊन उतरवलं नाहीस ना तर तो सगळीकडे इस्लामचा उच्छेद मांडेल. म्हणून औरंगजेब स्वतःला खूप कट्टर इस्लामिक पंथाचा मानायचा. त्यामुळे कुठंतरी इस्लामला त्रास होतोय म्हणून तो स्वतः 7 लाखाचं सैन्य जे घेऊन उतरलाय, ग.भ. मेहेंदळे यांच्या अभ्यासानुसार, मेहेंदळे गुरुजींच्या अभ्यासानुसार हे सगळं इस्लामचंच सैन्य आहे आणि ते जिहाद करायला उतरलंय हे औरंगजेब सगळीकडे सांगतोय. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे जिथे अब्दुल लतीफच्या दर्ग्यामध्ये औरंगजेबानी शपथ घेतली, तो तिथं स्वतः म्हटलेलं आहे की जो संभाजी देवांचं रक्षण करतो, म्हणजे तो मूर्त्यांना सैतान मानतोय, सैतानांचं रक्षण करतो, जो संभाजी हिंदूंचं रक्षण करतो, त्या संभाजीला पाहिजेल त्या मार्गाने संपवण्यासाठी मी इस्लामचं सगळ्यात मोठं कार्य करायला निघालेला इस्लामचा संरक्षक आहे, हे औरंगजेब स्वतःच्या तोंडातून शपथ घेतो. आणि ती शपथ 3 जणांनी लिहून ठेवलेली आहे. काफी खान सुप्रसिद्ध लेखक आहे, त्यांच्याकडचा ईश्वरदास नागरांनी लिहून ठेवलेली आहे, तसंच इखलास खानाने लिहून ठेवलेली आहे. या 3 जणांचा ज्या वेळेस पुरावा एकत्र येतो त्यावेळेसच आपल्याला औरंगजेब इस्लामी मानसिकतेवर चालणारा भडवा आहे हे मी निश्चितपणे सांगतो.